पुणे जिल्ह्यातील एका समृद्ध गावात शामराव पाटलांचा दरारा होता. शामराव म्हणजे जुन्या वळणाचे पण कष्टाळू माणूस. त्यांच्या आयुष्याची 2च रत्न होती, मोठा मुलगा निलेश आणि धाकटी मुलगी सिया. सिया जन्मली तेव्हा निलेश 5 वर्षाचा होता. आई गेल्यावर निलेशनेच सियाला आईच्या मायेने सावरलं होतं. शाळेत कोणी सियाला चिडवलं तर निलेश धावत जाऊन तिला पाठीशी घालायचा. सिया म्हणजे निलेशचा जीव की प्राण होता. सणासुदीला सियाला नवा परकर पोलकं घेतल्याशिवाय त्याला स्वतःला तो नवीन कपडे घेत नसे. वेळ कोणासाठी थांबत नाही. सिया बघता बघता मोठी झाली. तिचं शिक्षण पूर्ण झालं आणि शामरावांनी तिच्या लग्नाची जमवाजमव सुरू केली. गावातीलच एका मोठ्या श्रीमंत घराण्यातील अविनाश या मुलाचं स्थळ आलं. घरंदाज घराणं, जमीन जुमल्यांची रेलछेल आणि मुलगा देखणा. शामरावांनी आणि निलेशने विचार केला की सिया तिथे राणीसारखी राहील. लग्नाचा दिवस उजाडला, मांडव सजला, सनई चौघड्यांचे सूर घुमले. सिया नववधूच्या रूपात सोन्यासारखी चमकत होती, पण तिच्या डोळ्यात माहेर सोडण्याचं अथांग दुःख होतं. पाठवण्याची वेळ आली तेव्हा निलेश स्वतःला रोखू शकला नाही. त्याने सियाचा हात धरला आणि ढसाढसा रडू लागला. सिया, हे बघ, सासरी तुला काहीही कमी पडणार नाही, पण जर कधी तुला वाटलं की मन उदास आहे तर हक्काने या भावाकडे ये. हे घर तुझं आहे. या घराचा उंबरठा तुझ्यासाठी कधीच परका होणार नाही. निलेशने तिला गदगदल्या आवाजात वचन दिलं. सिया सासरी गेली. सुरुवातीचे काही दिवस खूप छान होते. सासरचं घर मोठं होतं, माणसं श्रीमंत होती, पण या जगमगाटाच्या मागे एक काळोख दडलेला होता. अविनाश हा व्यसनाच्या आहारी गेलेला होता. त्याला कष्टांची सवय नव्हती आणि अहंकाराचा डोंगर मनात होता. लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यातच अविनाशचं खरं रूप समोर यायला लागलं. एके रात्री तो दारू पिऊन आला आणि सियाने त्याला हटकलं म्हणून त्याने तिला पहिली चपराक मारली. सिया सुन्न झाली. ज्या हातांनी तिला कधी माहेरी साधा स्पर्शही झाला नव्हता, तिथे आज तिच्या गालावर वळ उमटले होते. माहेराहून काय आणलंयस तू? तुझ्या बापानं हुंडा दिला म्हणजे विकत घेतलंय का मला? इथून पुढे मी काय करतो आणि काय नाही यात तोंड उघडायचं नाही, अविनाश ओरडला. सिया रात्रभर रडत राहिली. तिला निलेश दादाला सांगावंसं वाटलं, पण विचार केला, नुकतंच तर लग्न झालंय. दादाला सांगितलं तर तो धावतच येईल. विनाकारण वाद होतील, बाबांना धक्का बसेल. तिने तो अपमान गिळला, पण इथूनच छळाची मालिका सुरू झाली. अविनाश दररोज तिला मारहाण करू लागला. सासू सासरेही मुलाच्या चुकांवर पांघरून घालून उलट सियालाच दोष देऊ लागले. छळाची सीमा तेव्हा ओलांडली गेली जेव्हा अविनाशने सियाला माहेरून 5 लाख रुपये आणण्यासाठी जबरदस्ती केली. पैसे आणायचे असतील तरच घरात पाऊल टाक, नाहीतर मर कुठेतरी, असं म्हणत एका पावसाळ्याच्या रात्री अविनाशने सियाला घराबाहेर काढलं. कडाक्याची थंडी, बाहेर पावसाची रिमझिम आणि मनात भीती. सियाकडे फोनही नव्हता. तिने कसाबसा पदर सावरला आणि अंधारातच एसटी स्टँड गाठलं. पहाटेच्या गाडीने ती स्वतःच्या गावी पोचली. तेव्हा ती आपल्या माहेरच्या दारात उभी राहिली. तेव्हा तिची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली. अंगावरची साडी फाटलेली, चेहऱ्यावर जखमांचे निशाण आणि डोळ्यातून वाहणारं पाणी. तिने कापत असलेल्या हातांनी दरवाजा ठोठावला. निलेशने दरवाजा उघडला. समोर बहिणीला त्या अवस्थेत पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सिया, हे काय झालं ग? हे कोणी केलं? निलेशने तिला जवळ घेतलं. सिया त्याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागली. दादा, तो माणूस मला मारून टाकेल. मला नाही राहायचं तिकडं. मला तुझ्यापाशी राहू दे ना दादा, मला वाचव. निलेशचा राग अनावर झाला. त्याने बहिणीच्या डोक्यावर हात ठेवला आणि गरजून सांगितलं, सिया, शांत हो. तू आता तुझ्या हक्काच्या घरात आली आहेस. जोपर्यंत तुझा हा मोठा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तो अविनाश तर काय, पण जगातील कोणीही तुझा केस वाकडा करू शकणार नाही. हे घर तुझं आहे आणि तू कायम इथेच राहशील. सियाला वाटलं आपण संकटातून सुटलो. तिला वाटलं हा भाऊच आता तिचा आधार आहे. पण ती विसरली होती की कालचा दादा आता फक्त दादा राहिला नव्हता, तर तो एका पत्नीचा नवरा आणि एका कुटुंबाचा प्रमुख झाला होता. काळाच्या ओघात रक्ताच्या नात्यांवर स्वार्थाची पूड चढली होती याची तिला कल्पनाही नव्हती. सियाला माहेरी येऊन महिना उलटला. सुरुवातीचे काही दिवस निलेशने तिची खूप काळजी घेतली. सासरच्या जखमा भरून निघत होत्या, पण मनावर झालेला वार अजूनही ओला होता.
शामराव प्रकृती अवस्थामुळे जास्त काही बोलू शकत नव्हते, पण लेकीला डोळ्यासमोर बघून त्यांना समाधान वाटायचं. मात्र घराचं वातावरण हळूहळू बदलू लागलं. निलेशची पत्नी कविता, जी सुरुवातीला सियाशी प्रेमाने वागत होती, तिच्या स्वभावात आता कडवटपणा येऊ लागला. कविताला वाटू लागलं की सिया आता कायमची इथेच मुक्काम ठोकणार आहे आणि त्यामुळे तिच्या संसारावर, संपत्तीवर आणि स्वातंत्र्यावर गदा येणार आहे. एके दिवशी सिया स्वयंपाकघरात मदत करायला गेली. तिने भाजी चिरायला घेतली असता कविताने मुद्दाम जोरात ताट आपटलं. अगं सिया, राहू देते, तू कशाला काम करतेस? तू तर पाहुणी आहेस ना, पाहुण्यांनी बसून खावं, आम्ही आहोतच राबायला, कविताने उपरोधिकपणे म्हटलं. सिया थबकली. वहिनी, मी पाहुणी कशी? हे माझं घर आहे ना, आणि मी फक्त तुला मदत करायला आले होते. होतं सिया, आणि आता आहे, यात फरक आहे ग. लग्न लागलं की मुलीचं घर सासर असतं. आता तू इथे आहेस तर तुझा खर्च, तुझे नखरे, हे सगळं माझ्या नवऱ्यालाच बघावं लागतंय ना. शेवटी घर चालवायला पैसा लागतो, कविताने स्पष्टच सुनावलं. सियाचे डोळे पाणावले. तिला सासरच्या छळाची आठवण झाली. तिथे शारीरिक छळ होता, पण इथे शब्दांचे वार काळजाला छिद्रे पाडत होते. तिने रात्री निलेशला हे सांगण्याचा प्रयत्न केला. दादा, वहिनी आज असं बोलली रे. सिया रडत म्हणाली. निलेश, जो एकेकाळी सियासाठी कोणाशीही भांडायला तयार असायचा, तो आज थकलेला दिसत होता. कविताने आधीच त्याचे कान भरले होते. निलेश कोरड्या स्वरात म्हणाला. सिया, कविताचंही काही चुकत नाही आहे ग. तिला पण घर सांभाळावं लागतं. तू आता थोडं जुळवून घ्यायला शिक. आणि खरं सांगू, तू किती दिवस इथं अशी राहणार? लोक काय म्हणतील? सासरच्यांशी काहीतरी तडजोड करून परत गेलेलीच बरी असशील तू. सिया सुन्न झाली. ज्या भावाने तिला हे घर तुझंच आहे असं वचन दिलं होतं, तोच भाऊ आता तिला तडजोड करायला सांगत होता. ज्या अवीने तिला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्याकडे परत जाण्याचा सल्ला तिला सख्खा भाऊ देत होता. त्या दिवशी घरात पुरणपोळीचा बेत, सियाच्या आवडीचा पदार्थ. जेवायला बसल्यावर कविताने मुद्दाम सियाच्या ताटात कमी वाढलं आणि स्वतःच्या मुलाला जास्तीचं दूध तूप दिलं. शामराव थरथरत्या हाताने म्हणाले. निलेश, सियाला थोडं तूप वाढ, तिला आवडतं. तेवढ्यात कविता मोठ्याने म्हणाली. बाबा, घरात तूप मर्यादित आहे. मुलांच्या वाढत्या वयाला लागतं ते, आणि ज्यांना कामाची सवय नाही त्यांना एवढं जड जेवण पचणार नाही, म्हणून खाणाऱ्यांना चटणी भाकरीही पुरेशी असते. पूर्ण जेवणात शांतता पसरली. निलेशने मान खाली घातली. त्याने शब्दानेही कविताला टोकलं नाही. सियाच्या घशाशी घास उतरत नव्हता. तिला जाणीव झाली की ज्या घराच्या भिंतींना ती तिची मानत होती, त्या भिंती आता तिला ओरबडायला लागल्या आहेत. नवऱ्याने तर तिला घराबाहेर काढलं होतं, पण तिचा स्वतःचा भाऊ तिला मनातून बाहेर काढत होता. रात्री सिया अंगणात एकटीच बसली होती. तिने स्वतःच्या हातावरील अविनाशने दिलेल्या जखमेच्या खुणा पाहिल्या आणि मग निलेशने दिलेल्या दुर्लक्षाच्या जखमा मोजल्या. तिला वाटलं, सासरच्या छळापेक्षा रक्ताच्या नाताने केलेला हा मानसिक छळ कितीतरी पटीने भयंकर आहे. ती स्वतःशीच पुटपुटली. माहेरची सावली म्हणता म्हणता मी कधी उन्हात उभी राहिले मलाच कळलं नाही. तिने ठरवलं की आता कोणाकडेही भीक मागायची नाही, पण सासरच्या लोकांशी नातं तोडणं आणि माहेरच्या लोकांशी नातं टिकवणं हे तिच्यासाठी आता अग्नी परीक्षेसारखं होणार होतं. सियाला माहेरी येऊन आता 2 महिने उलटले. तिच्या अंगावरचे वळ सुकले होते, पण मनावरच्या जखमा अजूनही ओल्या होत्या. एक दिवस दुपारच्या वेळी जेव्हा रणरणत ऊन पडलं होतं, अचानक घरासमोर एक काळी चकचकीत गाडी येऊन थांबली. गाडीतून अविनाश आणि त्याचे 2 मित्र मोठ्या थाटात खाली उतरले. सिया खिडकीतून हे पाहत होती. अविनाशला पाहताच तिच्या अंगावर काटा आला. तिचे हातपाय थरथरू लागले. तिला तो मारहाणीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. तिने पटकन खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. सियाला वाटलं होतं की दादा आता अविनाशवर तुटून पडेल, त्याला विचारेल की माझ्या बहिणीला या अवस्थेत का पाठवलंस, पण झालं उलटच. निलेशने चेहऱ्यावर एक खोटं हसू आणलं आणि म्हणाला, अरे भाऊजी तुम्ही या आत या. अविनाश सोप्यावर पाय पसरवून बसला. त्याने पाणी मागितलं. कविता उत्साहात पाणी आणि नाश्ता घेऊन आली. अविनाशने ताठमानेने बोलायला सुरुवात केली. निलेश, मला जास्त वेळ नाही आहे, मी सियाला न्यायला आलो आहे, पण माझी एक अट आहे. लग्नात शामरावांनी जो शब्द दिला होता की शहरातला तो 2 गुंठ्यांचा प्लॉट ते सियाच्या नावावर करतील, त्याचे कागदपत्र आज मला हवे आहेत, तरच मी तिला घरी नेणार.
नाहीतर आजच घटस्फोटाचे पेपर पाठवून देतो. हे ऐकून आत बसलेली सिया सुन्न झाली. तिला समजलं की अविनाश तिला न्यायला नाही तर तिच्या बापाची इस्टेट लुटायला आला आहे. निलेश थोडा विचारात पडला. तो आतल्या खोलीत सियाकडे गेला. त्याने सियाचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाला, सिया, बघ भाऊजी स्वतःहून घ्यायला आलेत. समाजात आपली किती इज्जत वाढेल विचार कर. आणि तो प्लॉट, अरे तो आज ना उद्या तुझाच आहे ना. कागदपत्र देऊन टाकू आपण, म्हणजे तुझा संसार तरी सुखाचा होईल. सियाच्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहू लागलं. दादा, तुला त्या प्लॉटची पडली आहे? तुला दिसत नाही आहे का? तो माणूस मला संपवून टाकेल. त्याने मला पैशासाठी घराबाहेर काढलं होतं आणि तू मला पुन्हा त्याच आगीत ढकलतोयस. निलेशचा आवाज आता कठोर झाला. सिया, जास्त शहाणपणा करून शिकवू नकोस. एका घरात 2-2 कुटुंब नाही राहू शकत. कविताला पण त्रास होतोय. तू इथे ओझं बनून राहण्यापेक्षा तिकडे सासरी मेलेली बरी. शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं, हे लक्षात ठेव. ओझं हा शब्द सियाच्या काळजात आरपार घुसला. ज्या भावाने तिला सासरी पाठवताना सांगितलं होतं की हे घर तुझं आहे, आज तोच भाऊ तिला एका जमिनीच्या तुकड्यासाठी विकायला निघाला होता. बाहेर हॉलमध्ये अविनाश हसत होता. निलेश कपाटाच्या चाव्या शोधू लागला. शामराव, जे कोपऱ्यात शांत बसले होते, त्यांच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत होतं. ते हतबल होते, कारण घराची सूत्र आता निलेशच्या हातात होती. त्या दुपारी सियाला सासरच्या म्हणजेच नवऱ्याच्या छळापेक्षा स्वतःच्या भावाचा सौदा जास्त वेदनादायी वाटला. तिला जाणवलं की ज्या उंबरठ्याला ती माहेर समजत होती, तो उंबरठा आता तिला सासरच्या दरीत ढकलण्यासाठी सज्ज झाला आहे. अविनाशने कागदपत्रांवर नजर टाकली आणि विजय स्मित हास्य केलं. त्याने सियाच्या खोलीचा दरवाजा उघडला. ये सिया, चल बाहेर, सामानावर. तुझ्या भावानं तुझी किंमत चुकवली आहे. सिया बाहेर आली, पण तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक प्रचंड तिरस्कार होता. तिने निलेशकडे पाहिलं आणि म्हटलं, दादा, तू आज मला सासरी नाही तर स्मशानात पाठवतोयस. याची फळं तुला नक्कीच मिळतील. निलेशने नजर चोरली. सिया जड पावलांनी गाडीत बसली. माहेर सुटलं होतं, पण यावेळी काळजात मायेची ऊब नव्हती, तर रक्ताच्या नात्याने दिलेली एक थंडगार जखम होती. अविनाशने गाडी घराच्या समोर थांबवली. सिया गाडीतून उतरली तेव्हा तिचे पाय जड झाले होते. सासरच्या वाड्याचे ते मोठे दरवाजे तिला एखाद्या तुरुंगाच्या भिंतीसारखे वाटत होते. अविनाशच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान होतं. त्याने खिशातून त्या प्लॉटचे कागदपत्र काढले आणि सियाच्या समोर हलवत म्हणाला, बघितलंस, तुझ्या भावाला तुझी किती ओढ होती ते. एका जमिनीच्या तुकड्यासाठी त्याने तुला माझ्या हवाली केलं. आता या घरात राहायचं असेल तर कुत्र्यासारखं वागावं लागेल, समजलंस. सिया काहीच बोलली नाही. तिने मान खाली घातली. घरात पाऊल टाकताच सासूने स्वागत करण्याऐवजी टोमणा मारला. आली का राणीसाहेब? 2 महिने माहेरच्या भाकरी तोडून आता पुन्हा इथे तोंड काळं करायला आली. आता गपचूप कामाला लागा, नाहीतर लक्षात ठेव. इकडं माहेरी मात्र निलेश आणि कविता आनंदात होते. त्यांना वाटलं होतं की सियाचा प्रश्न कायमचा मिटला. बरं झालं गेली ती. विनाकारण घरात कटकट होती आणि वरून आपल्याला तो प्लॉटही मिळाला. कविता हसत निलेशला म्हणाली, त्यांना माहीत नव्हतं दुसऱ्यांच्या दुःखावर रचलेल्या सुखाचा मजला फार काळ टिकत नाही. अविनाशचा छळ आता दुप्पट झाला होता. प्लॉटचे कागदपत्र मिळाल्यावर तो अधिकच निर्ढावला होता. तो आता दररोज रात्री दारू पिऊन यायचा, सियाला मारहाण करायचा. तुझ्या भावाकडे अजून एक शेत आहे ना, ते पण माझ्या नावावर करायला सांग, नाही तर तुला जिवंत जाळून टाकेन, अशी धमकी तो देऊ लागला. सिया आता रडत नव्हती. तिचे अश्रू सुकले होते. तिला आता जाणीव झाली होती की जोपर्यंत ती दुसऱ्यावर अवलंबून राहीन तोपर्यंत तिचं शोषण होतच राहणार. तिने गुपचूप सासरच्या घरात असलेल्या जुन्या वर्तमानपत्रांमधून नोकरीच्या जाहिराती शोधायला सुरुवात केली. तिला कळलं होतं की शिक्षण हेच आता तिचं एकमेव शस्त्र आहे. दरम्यान निलेशने ज्या प्लॉट्ससाठी सियाचा सौदा केला होता त्या प्लॉटवर सरकारी आरक्षण पडल्याची बातमी आली. ज्या जमिनीची किंमत करोडोंमध्ये होती ती आता कवडीमोल झाली होती. निलेशने त्या जमिनीवर कर्ज काढलं होतं. ते आता फेडणं त्याला अशक्य झालं. बँकेचे लोक घरापर्यंत येऊ लागले. निलेशने कविताच्या भावाला मदत मागितली, पण त्यानेही हात झटकले. बहिणीला विकून कमावलेला पैसा असाच जातो निलेश, असं म्हणत समाजानेही त्याच्याकडे पाठ फिरवली.
कविता आता दररोज निलेशशी भांडू लागली. ज्या सुखासाठी त्यांनी सियाला छळलं तेच सुख आता त्यांच्या घराला आग लावत होतं. एके रात्री अविनाशने सियाच्या अंगावर रॉकेल ओतलं. आत्ताच्या आत्ता तुझ्या भावाला फोन कर आणि सांग की ते शेत विकून पैसे पाठव, नाहीतर आज तुझा शेवट आहे. सियाच्या डोळ्यांसमोर मृत्यू दिसत होता, पण त्याचवेळी तिच्या मनात एक ठिणगी पेटली. तिने विचार केला, ज्या भावासाठी मी मरायला तयार होते त्याने मला सोडलं, आता मी स्वतःसाठी का लढू नये. तिने अविनाशला ढकललं आणि घराबाहेर धाव घेतली. यावेळी ती माहेरी गेली नाही. तिला माहीत होतं की माहेर आता फक्त निलेशचं घर होतं, तिचं नाही. ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली. अंगावर रॉकेलचा वास आणि जखमांचे निशाण पाहून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. सियाने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी एक खंबीर पाऊल उचललं होतं. तिने अविनाश विरुद्ध तक्रार दिलीच, पण सोबतच तिने आपल्या आयुष्याचा एक नवीन नकाशा तयार केला. तिला आता कळलं होतं की तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं आणि भावाने तिला मनातून काढलं, पण आता तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीच अविनाशला त्याच्या घरातून उचललं. ज्या अविनाशला आपल्या संपत्तीचा आणि सत्तेचा माज होता, तो पोलिसांच्या खाकी वर्दीसमोर अक्षरशः गयावया करू लागला. पण सिया आज ठाम होती. तिने आपला जबाब नोंदवला. तिथल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने एका महिला आधार आश्रमात तात्पुरता निवारा घेतला. इकडे ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. निलेशच्या कानावर जेव्हा हे पडलं की सियाने पोलीस तक्रार केली आहे, तेव्हा तो धास्तावला. त्याला सियाची काळजी नव्हती, तर त्याला भीती होती की पोलीस चौकशीत तो प्लॉट आणि त्यामागचा व्यवहार समोर आला तर आपली खूप बदनामी होईल. निलेश तडक त्या आश्रमात पोचला. समोर सिया बसली होती. तिने अंगावर एक साधी पण स्वच्छ सुती साडी नेसली होती. सिया, हे काय केलंस तू? पोलिसात कशाला गेली? तुला माहीत आहे का समाजात आपली किती नाचक्की होतीये? भाऊजींना जेलमध्ये पाठवून तुला काय मिळणार? लोक माझ्याकडे बघून हसतायत. निलेश संतापाने ओरडला. सियाने शांतपणे मान वर केली आणि निलेशच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. दादा, तुझी नाचक्की होतीये म्हणून तुला वाईट वाटतंय, पण जेव्हा त्याने माझ्या अंगावर रॉकेल ओतलं तेव्हा तुला माझं मरण आठवलं नाही? तू तर मला ओझं म्हटलं होतंस ना, मग एका ओझ्याची काळजी तुला कशाला? निलेश निरुत्तर झाला. त्याने आपला सूर बदलला. अगं सिया, राग सोडून दे. चल घरी चल. कविता तुझी वाट बघत आहे. आपण हे सगळं मिटवून टाकू. अविनाशला पण सांगू की तो तुला नीट ठेवेल. सिया उपरोधिकपणे हसली. दादा, ज्या उंबरठ्याने मला परक केलं तिथे मी आता पायही ठेवणार नाही. आणि सासर, तिथे आता माझी चिता जळायला हवी होती असं तुला वाटतंय का? विसरून जा की तुला कोणी बहीण होती. मी आता स्वतःची वाट स्वतः शोधली आहे. निलेशला तिथून अपमानित होऊन परत जावं लागलं. घरी गेल्यावर कविताने त्याला अजूनच भडकवलं. बघितलं ना, शिकलेली पोरगी कशी उलटी फिरते ते. आता ती आपल्यावर पण केस करेल. त्यापेक्षा आपण तिच्याशी असलेलं सगळं नातं तोडून टाकूया. तिला सांगावं या घराची वाट कायमची विसर. तिला सांगावं या घराची वाट कायमची विसर. निलेशने गावात जाहीर केलं की सियाशी आमचा काहीही संबंध नाही. तिने आमच्या घराची अब्रू घालवली आहे. त्याने घराचे दरवाजे सियासाठी अधिकृतपणे बंद केले. ज्या भावाने एकेकाळी तिला पाठीशी घातलं होतं, तोच आता समाजासमोर तिची बदनामी करू लागला. पण सिया आता कोणाच्या आधाराची वाट पाहत नव्हती. तिने आश्रमात राहून एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम मिळवलं. दिवसभर शाळा आणि संध्याकाळी ती वकिलीचा अभ्यास करणाऱ्या एका मैत्रिणीसोबत कायद्याचे बारकावे शिकू लागली. तिला कळालं होतं की तिला फक्त अविनाशशी नाही, पुरुषासत्ताक मानसिकतेशी लढायचं आहे, जिथे बहिणीला वस्तू समजून विकलं जातं. काही दिवसांनी कोर्टात केस उभी राहिली. एका बाजूला अविनाशचे महागडे वकील होते आणि दुसऱ्या बाजूला एकटी सिया. निलेश तिथे अविनाशच्या बाजूने साक्ष द्यायला उभा राहिला. त्याने कोर्टात खोटं सांगितलं की माझी बहीणच हट्टी आहे, ती संसार करायला तयार नाही. सियाच्या काळजात तेव्हा 1000 सुया टोचल्यासारख्या वेदना झाल्या. आपला सख्खा भाऊ एका गुन्हेगाराच्या बाजूने उभा राहून आपल्याच बहिणीला चारित्र्यहीन ठरवण्याचा प्रयत्न करत होता. सिया मंचावर उभी राहिली आणि तिने न्यायाधीशांना विनंती केली, साहेब, मला वकील नको, मी माझं म्हणणं स्वतः मांडणार आहे.
तिने एक एक करून सासरच्या छळाचे पुरावे आणि भावाने केलेल्या प्लॉटच्या व्यवहाराचे कागदपत्र समोर ठेवले. कोर्टात शांतता पसरली. निलेशचा चेहरा पांढरा पडला. सिया म्हणाली, न्यायदेवता, मला फक्त घटस्फोट नकोय, तर मला माझा स्वाभिमान हवाय, जो माझ्या भावाने आणि पतीने मिळून बाजारात विकला होता. न्यायाधीशांनी सर्व पुरावे आणि सियाचा आत्मविश्वासाने मांडलेलं म्हणणं ऐकून घेतलं. सियाने मांडलेलं ते प्लॉटचे कागदपत्र आणि अविनाशने दिलेली वागणूक याचे पुरावे इतके प्रबळ होते की खोट्या साक्षीचा काहीच उपयोग झाला नाही. कोर्टाने निकाल दिला. अविनाशला घरगुती हिंसाचाराबद्दल 2 वर्षाची सक्त मजुरी झाली आणि सियाला सन्मानाने घटस्फोट मिळाला. इतकंच नाही, तर त्या प्लॉटचा सौदा निलेशने केला होता. तो प्लॉट आणि अविनाशकडून मोठी पोटगी सियाला देण्याचे आदेश कोर्टाने दिले. निलेश कोर्टाबाहेर पडला तेव्हा त्याला कोणाशी नजर भिडवण्याची हिंमत होत नव्हती. त्याने सियाला थांबवण्याचा प्रयत्न केला. सिया, अगं ऐक तरी, मी तर तुझ्या भल्यासाठीच. सियाने शांतपणे त्याचा हात झटकला. दादा, भलं कोणाचं करत होतास, तुझं की माझं? ज्या दिवशी तू माझ्या आयुष्याचा सौदा त्या प्लॉटसाठी केलास, त्याच दिवशी तू माझा भाऊ म्हणून मरून गेलास. आता माझ्या वाटेला पुन्हा येऊ नकोस. सियाचं नवीन आयुष्य सुरू झालं. पुढील 2 वर्षात तिचा कायापालटच झाला. तिने मिळालेल्या पैशातून आणि स्वतःच्या कष्टाने शहरात छोटी नर्सरी आणि महिला सहाय्यता केंद्र सुरू केलं. ती आता केवळ एक शिक्षिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या स्त्रियांसाठी एक आधारवड बनली होती. तिने स्वतःचं एक छोटं पण हक्काचं घर घेतलं, ज्याच्या उंबरठ्यावर आता कोणाही मालकाची किंवा भावाची सत्ता नव्हती. दुसरीकडे निलेशचं आयुष्य मात्र विखुरलं होतं. ज्या प्लॉटसाठी त्याने बहिणीचा बळी दिला, त्या प्लॉटवरील आरक्षणाने त्याला उद्ध्वस्त केलं होतं. बँकेचे हप्ते थकल्यामुळे त्याचं गावाकडचं घर जप्त झालं. कविता, जिने सियाला घराबाहेर काढण्यासाठी निलेशचे कान भरले होते, ती आता निलेशच्या गरिबीला कंटाळून आपल्या माहेरी निघून गेली होती. निलेश आता गावात एकटा पडला. लोकांच्या टोमण्यांमुळे त्याला तोंड दाखवायला जागा नव्हती. शामराव आजारपणामुळे अंथरुणाला खिळले. निलेशकडे ना औषधाला पैसे होते, ना 2 वेळच्या अन्नाला. ज्या भावाने बहिणीला ओझं म्हटलं होतं, आज तो स्वतः जगावर ओझं झाला होता. एके दिवशी शामरावांची प्रकृती खूप बिघडली. निलेशकडे त्यांना शहरातल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी साधे 500 रुपयेही नव्हते. त्याने गावातील सगळ्यांकडे हात पसरवले, पण कोणीही त्याला मदत केली नाही. शेवटी लाचारीने आणि पश्चातापाने जळत असलेला निलेश शहरात सियाच्या पत्त्यावर पोचला. सिया आपल्या केंद्रात काही गरजू स्त्रियांशी बोलत होती. तेवढ्यात तिने पाहिलं, बाहेर मळक्या कपड्यात विस्कटलेल्या केसात तिचा दादा उभा होता. त्याच्या डोळ्यात आता अहंकार नव्हता, तर अथांग केविलवानपणा होता. निलेश सियाच्या पायाशी पडला. सिया, मला माफ कर गं, मी संपलो आहे. बाबांची अवस्था बघवत नाहीये, त्यांच्या औषधाला पण पैसे नाहीत. मी तुला विकलं होतं, आज माझ्या नशिबानं मला बाजारात उभं केलंय. वाचव गं बाबांना. सिया क्षणभर स्तब्ध झाली. तिला सासरचा छळ, भावाचा सौदा आणि कोर्टातले ते अपमानित करणारी साक्ष आठवली. तिच्या मनात विचार आला की याला तसंच सोडून द्यावं जसं त्याने सोडलं होतं. पण तिने निलेशला उठवलं. तिच्या चेहऱ्यावर आता रागापेक्षा जास्त दया होती. दादा, तू रक्ताचं नातं विसरला होतास, पण मी माझे संस्कार विसरलेले नाही. बाबा माझे पण आहेत. सियाने एक दीर्घ श्वास घेतला. तिने निलेशचा हात धरून त्याला उठवलं नाही, पण तिला माहीत होतं की आता वेळ सूड घेण्याची नाही, तर कर्तव्य पार पाडण्याची आहे. निलेश दादा, रडणं थांबव. बाबा कुठे आहेत? सियाचा आवाज कोरडा पण ठाम होता. तिने लगेच आपली गाडी काढली आणि निलेशला सोबत घेऊन गावाकडे धाव घेतली. गावाकडच्या त्या जुन्या पडक्या घरात शामराव एका कोपऱ्यात अंथरुणाला खिळले होते. घराची दुरवस्था पाहून सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या घराला तिने स्वर्ग मानलं होतं, तिथे आज दारिद्र्य आणि उदासीनतेचं साम्राज्य होतं. तिने तातडीने बाबांना शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं. स्वतः रात्रंदिवस तिथे थांबून त्यांची सेवा केली. निलेश बाहेर बाकावर बसून स्वतःच्या कर्मांवर खेद करत होता. त्याला आज जाणवत होतं की ज्या वहिनीच्या नादाने त्याने स्वतःच्या बहिणीचा त्याग केला, ती वहिनी संकट येताच तिला सोडून गेली. पण ज्या बहिणीला त्याने घराबाहेर काढलं, तीच आज त्याच्यासाठी ढाल बनून उभी राहिली होती.
हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये निलेश एकटाच बसला होता. सिया त्याच्याजवळ आली आणि तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला. निलेशचे हात थरथरत होते. सिया, मला का मदत करतीयेस ग तू? मी तर तुला ओझं म्हटलं होतं. मी तुला सासरच्या त्या नराधमाच्या हवाली केलं होतं. मी तुझा भाऊ म्हणून घ्यायच्या लायकीचा सुद्धा नाही. निलेश गदगदल्या आवाजात म्हणाला. सिया शांतपणे म्हणाली, दादा, तू मला ओझं मानलंस कारण तुझी नजर जमिनीवर होती, पण मी तुला भाऊ मानलं कारण माझी नजर संस्कारांवर होती. सासरी नवऱ्याने मारहाण केली, त्याचा मला त्रास झाला, पण जेव्हा तू माझा सौदा केलास ना, तेव्हा माझा माणुसकीवरचा विश्वासच उडाला होता. आज मी तुला मदत करतीये ती उपकार म्हणून नाही, तर बाबांनी मला शिकवलेल्या माणुसकीसाठी करतीये. निलेश ढसाढसा रडू लागला. त्याने सियाचे पाय धरले. मला माफ कर सिया, माफ कर. मी पैशाच्या लोभात आंधळा झालो होतो. काही दिवसांनी बाबा शुद्धीवर आले. त्यांनी पाहिलं, एका बाजूला सिया त्यांचा हात धरून बसली आहे आणि दुसऱ्या बाजूला निलेश पश्चातापाने मान खाली घालून उभा आहे. बाबांनी सियाचा हात आपल्या डोक्यावर घेतला. लेकी, तू माझं नाव राखलंस ग. मुलगा असून निलेश घराचा रक्षक होऊ शकला नाही, पण तू घराबाहेर पडूनही या कुळाची अब्रू वाचवलीस. बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सियाने एक मोठा निर्णय घेतला. तिने निलेशला आपल्या महिला सहाय्यक केंद्रात व्यवस्थापक म्हणून कामाला लावून घेतलं. पण एक अट घातली. दादा, या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक पीडित स्त्रीला तू भाऊ म्हणून मदत करायची, मालक म्हणून नाही. निलेश आता बदलला होता. तो आता जमिनीचा प्लॉट नाही, तर तुटलेली मनं जोडण्याचं काम करू लागला. सासरच्यांनी केलेला छळ सियाला एक खंबीर स्त्री बनवून गेला, पण माहेरच्या भावाने दिलेली वागणूक तिला कर्तव्याची जाणीव करून देऊन गेली. सिया आता कोणाकडे माहेरची सावली मागायला जात नव्हती, कारण आता ती स्वतःच अनेकांसाठी सावली झाली होती. ज्या उंबरठ्यावरून तिला बाहेर काढलं होतं, त्या उंबरठ्यावर आज तिचं नाव सन्मानाने घेतलं जात होतं. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं, माहेर म्हणजे फक्त जमिनीचा हिस्सा किंवा भावाचा आधार नसतो, तर माहेर म्हणजे स्त्रीचा तो स्वाभिमान असतो, जो तिने स्वतःच्या कर्तृत्वाने जपायचा असतो. रक्ताचं नातं पैशाने विकत घेता येत नाही, पण संस्काराचं नातं कर्मानेच कमवता येतं. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.